हा बापट. हो 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 हो, निघतोय मी, आता निघतोय, येतोय. मीटिंगचं ना, मी आल्यावर बोलतो ना. हो हो. बाकी काही? बर बर, ठीक आहे. पप्पा, तुमची आवडती खिचडी. आज एकादशी आहे ना, तुमच्यासाठी सकाळपासून किचन मध्ये राबतीये मी. तुमची आवडती खिचडी केलीये मी, पप्पांसाठी केलीये बर का. थांबा, मी सर्व करते तुम्हाला. हो हो हो. पप्पा, खिचडी मला आवडते, आणि तू स्वतः स्वयंपाकघरात राबून ती तयार केली असलीस तर कौतुकच आहे तुझं. पप्पा थँक्यू. पण कसं आहे, थोडं पार्ट्यांमधलं लक्ष कमी करून जर तू स्वयंपाकघरात लक्ष घातलं असतंस तर कदाचित तुला समजलं असतं माझी एकादशी निर्जळी असते. हो मूर्ख. पप्पा, व्हॉट इज निर्जळी? मी सांगतो तुला नंतर. आणि तुझंच नाही, तुमचं तिघांचंही घर आणि फॅक्टरी सोडून इतर कुठल्या ठिकाणी जास्त लक्ष असतं हे मला माहीत नाही असं समजू नका. दशरथ देशमुख साधा आहे पण मूर्ख नाही. अगदी नाका समोर चालणारा, सरळ. काय प्रशांत, तुझ्यासारखा? येस पप्पा, एकदम स्ट्रेट. म्हणूनच मी एक साधा सरळ निर्णय घ्यायचं ठरवलंय. त्यासाठीच मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे. मी एक इच्छापत्र केलंय. त्या इच्छापत्रामध्ये माझ्या 4 फॅक्टरीज, माझी स्थावर जंगम मालमत्ता ही मी गेल्यानंतर आपल्या गावातील विठ्ठल मंदिराला दान करणार आहे. व्हॉट? पप्पा, पप्पा तुमचं बरोबर आहे, पण मग आमच्या तिघांचं काय? म्हणजे या दोघांचं काय? अरे वा, हो. नाही, या दोघांची काळजी तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहीत नसेल पण मी ज्या वेळेला बिझनेस सुरू केला त्यावेळेला 4 आणे भाड्यावर एक सायकल भाड्याने घ्यायचो. दिवसभर त्या सायकलवरून फिरायचो आणि संध्याकाळी ती सायकल परत करायचो. संघर्ष तुम्ही पाहिलेला नसेल, मी तो पाहिलेला आहे, आणि तो संघर्ष तुम्हालाही कळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण काळजी करू नका, तुम्हा तिघांसाठी मी त्या इच्छापत्रामध्ये तरतूद केलेली आहे. मी गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला 1 लाख रुपये देण्यात येतील. 1 लाख? 1 लाख आहेत ते. म्हणजे माझी जेवढी ऐपत आहे त्याहीपेक्षा जास्त देतो मी तुम्हाला. ते 1 लाख रुपये तुम्ही कुठल्या तरी व्यवसायात गुंतवा अथवा तुम्ही काही करा. त्याचं आजपासून बरोबर 1 महिन्यानी त्या इच्छापत्राचं वाचन होईल. कसं आहे, तुमच्या मनाची तयारी व्हावी यासाठी हे सगळं तुम्हाला मी आधी सांगतो. आणि हो प्रशांत, तुझ्या सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यूज आहेत, तेव्हा तिथे लवकर या, उशीर करू नका. हो. व्हॉट द हेल? तुम्ही काहीतरी करा ना. जस्ट 1 लाख रुपीज आणि अख्खी प्रॉपर्टी मंदिराला. व्हॉट इज दिस? बघ ना, फुकट सकाळपासून मेहनत केली. तरीच किचन मध्ये गेले ना, ती बाई सांगत होती, आज नका करू खिचडी, आज नका करू खिचडी. थोबाडवर करून सांगायचं ना, मालक आज खाणार नाहीत म्हणून, मालकांचा उपास आहे, निर्जळी.
पण नाही, आता हे आपल्याला खावं लागणार आहे. आय एम नॉट गोना ईट दिस, ओके? हॅलो, मी पण नाही खाणार आहे हे. एक मिनिट, जे झालंय त्याच्याबद्दल विचार करा. मला जरा शांत राहा, मला विचार करू द्या. माणसाची मजा आहे. आज मुली आल्यात, घे चॉईस करू. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जीजू, मला वाटतं इंटरव्ह्यूची गरजच नाही आहे. का रे? आपण इकडनंच मार्क्स देऊ. आल्यात एक एक इंटरव्ह्यूला. ती बघा 5, पुढची ती काठावर पास. काटावर पास नाही, नापास. काय एक एक मुली आल्यात. बापट जरा केबिन मध्ये या. हां, बोला सर. प्रशांत आणि रमेश अजून आले नाही. साहेब ते आत्ताच आलेत. प्रशांत सरांच्या केबिनमध्ये बसलेत. त्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे. कसलं डोंबलाचं डिस्कशन करतायत. या लोकांना ना वेळेची काही किंमतच नाही बापट. स्वतःच्याही नाही, दुसऱ्याच्याही नाही. रात्रभर दारू ढोसायची, सकाळी उशिरा उठायचा. एवढी मोठी कंपनी उभी केली मी. मला इथे येऊन बसावं लागतं आजही. विठ्ठला हा बाबा, या सगळ्या गोष्टीतून मार्ग दाखव रे तू. बरं, ते इंटरव्ह्यूला आलेले कॅन्डिडेट्स. साहेब मुली तर केव्हाच्या येऊन बसलेत. इंटरव्ह्यूची वाट बघतायत त्या. बघा काय, मला वाटतं बापट इंटरव्ह्यू मला सुरू करावा लागेल. तुम्ही काम करा, तुम्ही वा पुढं, मी येतो. होय साहेब, चालेल. हाय. जीजू, त्यातल्या त्यात बरी आहे. 15 दिवसासाठी ठीक आहे. 15 दिवसांसाठी बरीच आहे. आपल्याला सेक्रेटरी म्हणून हीच पाहिजे. दिली 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 ना. कशी, कधी, केव्हा? अरे मी सांगितलं ना दिली. हो, तुम्ही सांगताय ठीक आहे. हो, तो म्हातारा ऐकेल का? म्हाताऱ्याचं काय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे. काय आहे की ना. एक मिनिट. हॅलो, ओळखलंस? हा रमेश बोलतोय. आपण कोण? नागेश बोलता, तुझं कर्जदाता. एक मिनिट प्रशांत, आलो मी. आलो आलो जीजू, आलो. काय? हॅलो, हा नागेश भाई बोला. तुम्हाला विसरून कसं चालेल. तुमचे पैसे द्यायचे ना, लक्षात आहे माझ्या. थोडे दिवस थांबा, देतो. अरे पैसे काय पळान जातात. मी तुका फोन कशासाठी केलाय माहिती आहे? तुका एक स्टोरी सांगायची असा. गोष्ट? हा, एक सिटी होती. त्या सिटीत एक बाई राहत होती. ती बाई सकाळ संध्याकाळ दारू पियायची. आता दारू पियायची म्हटल्यानंतर पैसे होयो. पैसे आणणार काय ना. त्या सिटीत एक पोरगो राहत होतो. तो पोरगो स्वतःच्या हिमतीवर पैसे कमी होतो आणि लोकांका व्याजान पैसे देत होतो. एकदा काय झाला, या बाईन त्या पोराकडनं पैसे घेतल्यान. आता व्याजान म्हटल्यानंतर दिल्या पोरान. आज देत, उद्या देत, बाई देऊकच राजी नाही. मग या पोरान काय केल्यान, एक दिवशी त्या बाईचो गेम केल्यान. तो पोरगो कोण होतो माहिती आहे? मी सवता होतोय. माझी सख्खी आय होती. आय. मग आता ध्यानात येईल ना स्टोरी? हा 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 हा, चल ठेव फोन. बाय.
काय झालं? त्या नागेशचा फोन होता. तो जुगारवाला भाई. अरे धमकी देतोय. उधारी आहे ना माझी त्याच्याकडे. पैसे कुठून देऊ काय समजतच नाही. तेच पैसे कुठून देणार आहात? तो म्हातारा इथे आपल्याला एक फुटकी कवडी सुद्धा देत नाही. आहे एक आयडिया आहे. काय? सांगतो नंतर. आधी हे इंटरव्ह्यू संपून येऊया. चल.